पारो मार्केट बघून आता टाइम झाला होता इथे जवळच असलेल्या पारो एअरपोर्टला व्हिजिट करण्याचा। भूटानमध्ये असलेलं एकमेव एअरपोर्ट ते आहे पारो येथे। हे विमानतळ एका दरीमध्ये असून त्याच्या चारी बाजूंनी उंच उंच पर्वतरांगा आहेत। एक्सपर्ट पायलटच इकडची विमानं उतरवू आणि उडू शकतात। जवळच असलेल्या एका डोंगरावरून जाता जाता पारो एअरपोर्टचा रनवे आम्हाला दिसू लागला। आपल्याला जसं बघायला गेलं तर मुंबईला जायचं आपल्याला बाय रोड बॉर्डर क्रॉस करून, पण जसं की आपण इकडे पारोमध्ये आहोत तर हाऊ वी कॅन मिस टू सी द पारो एअरपोर्ट, राईट? सो आम्ही आता काय लोकेशनला आलो, तिकडून पूर्ण हे एअरपोर्ट दिसतोय। इथे एक रनवे आहे अँड दिस इज समथिंग विच इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस एअरपोर्ट वी हॅव ऑल ओव्हर द वर्ल्ड. इट्स जस्ट बिकॉज ऑफ व्हॅली, कारण की चारी बाजूला खूप मोठमोठे डोंगर्स आहेत आणि या डोंगरामधून जे फ्लाईट त्यांना उतरावी लागते किंवा टेक ऑफ करावं लागतं, विच इज व्हेरी डिफिकल्ट समटाईम. सो आय एम नॉट व्हेरी शुअर, बट खूप जण आता असेच बोलतात की खूप डिफिकल्ट आहे, पण देन द पायलट त्यांनाच तेच जास्त करून सांगू शकतील आपल्याला. इथे ड्रुकेअरच्या सगळ्या फ्लाईट्स थांबलेल्या आहेत. सो भूटानमध्ये बघायला गेलं तर दोन एअरलाईन्स आहेत. एक आहे ड्रुक एअरलाईन जी की गव्हर्नमेंट एअरलाईन आहे आणि दुसरी आहे भूटान एअरलाईन्स जी बेसिकली प्रायव्हेट एअरलाईन आहे. तर इकडे आपल्याकडे जसे अंबानी आहे, टाटा आहे, तसे त्या पद्धतीने इकडे पण एक मोठा बिझनेसमॅन आहे. तर ते पण बेसिकली सॉल्टपासून पिनपासून ते एअरलाईन, तर ह्या सगळ्याचा त्याचा बिझनेस ते चालवतात. दे आर बेस्ड इन थिम्पू. आणि पारो हे फक्त एकच इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे पूर्ण भूटानमध्ये. आणि हा तुम्ही जर पाठीमागे पूर्ण जर व्हॅली बघताय तो पूर्ण एअरपोर्टचा आहे. आय थिंक दिस इज व्हेरी गुड स्पॉट टू स्पॉट फ्लाईट व्हाईल टेकिंग ऑफ अँड लँडिंग. सो तो एक बघणं खूपच मस्त एक्सपिरियन्स असेल. आणि तुम्हाला जर हे कधी एक्सपिरियन्स करायचं असेल लाईफमध्ये तर आय वुड डेफिनेटली रिकमेंड यू टू कम हिअर ड्युरिंग द फ्लाईट लँडिंग अँड टेक ऑफ टाईम. सो तुम्हाला मस्तपैकी हा इथून ह्याचा जो फ्लाईट स्पॉटिंगचा जो नजारा आहे तुम्ही तो बघू शकता. सो ह्या एअरपोर्ट स्पॉटिंग प्लेसवरून आपल्याला मस्त एक ना पारोचा एक चांगला व्हॅलीचा नजारा मिळतो आहे. आणि ह्यांचं हे आय थिंक 2 किलोमीटरचा हा रनवे इकडे या साईडला एक. आणि एक मस्तपैकी नदी खाली वाहते, त्या नदीचे खूप छान आवाज आहे संथपणे. सो अगेन एक नदी वाहते मस्तपैकी, नदीच्या बाजूला एक खूप छान असा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूलाच एअरपोर्ट आहे. इकडे एअरपोर्टचं पार्किंग दिसतं आपल्याला. हे मेन एअरपोर्टची बिल्डिंग आहे आणि तिकडे रनवे आहेत. आणि आपल्याला इथे काही छोटे छोटे प्लेन पण दिसतात. आय थिंक ड्रुक एअरचे हे सगळे विमानं उभे आहेत आणि एक भूटान एअरलाईन्सचं ते एक प्रायव्हेट एअरलाईन आहे. सो मोस्टली इकडच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या फ्लाय होतात गुवाहाटी जे आसाममध्ये आहे, दिल्ली आणि कोलकाता. सो तुम्हाला जर भूटानमध्ये यायचं असेल तर तुम्हाला बेसिकली जी फ्लाईट बुक करावी लागते ती फ्लाईट तुम्ही या 3-4 ठिकाणून फक्त बुक करू शकता. तर तुम्ही मुंबई, दिल्ली साऊथ इंडियामध्ये येत असाल तर तुम्हाला ह्याचे कनेक्टिंग फ्लाईट घेऊनच तुम्ही इकडे येऊ शकता. सो नाऊ वी आर विटनेसिंग अ लँडिंग. यू कॅन सी द फ्लाईट देअर. ॲक्च्युली आपण खरंच खूपच लकी आहोत की आपल्याला इकडचं एक लँडिंग बघायला मिळत आहे, जे मगाशी आपण जसं केला. सो सी द फ्लाईट इज गेटिंग लँडेड हिअर. Awesome. सो ॲक्च्युली खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्ही एवढं इमॅजिन केलं नव्हतं. म्हणजे मोस्टली मला एवढं माहीत होतं की ज्या फ्लाईट्स आहेत त्या फक्त सकाळच्या संध्याकाळच्या आहेत, पण लकीली आत्ता अराऊंड एक 2:45 झालेत आणि एक विमान आलं आणि ते सरळ त्या माउंटन्समधून असं झिगझॅग करत ह्या साईडला लँड केलं. सो युजली मला माहिती नव्हतं की बेसिकली कधी पण प्लेन लँड होतं तेव्हा त्याला एक सरळ रूट असतो, पण हे जे एअरपोर्ट हे माउंटनी पुढे सराउंडेड आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल तर तिकडून जे विमान आलं ते त्या 2-3 माउंटन्सच्या मधून झिगझॅग करत मग त्यांनी पूर्ण लँड केलं. तो आय थिंक दॅट इज समथिंग इज व्हेरी मोस्ट डेंजरस रूट वी कॅन से व्हाईल इट इज लँडिंग. स्पॉटिंग आपल्याला मस्त इकडे ना फूड एक ट्रक मिळाला. इट्स नॉट अ फूड ट्रक, इट्स अ फूड बस बेसिकली. नो फूड नो लाईफ, जस्ट ईट इट. अँड ही इज ॲक्च्युली अ ओनर अँड शेफ.
So basically he has everything from water to drinks to cold drink and everything like coffee. Menus down here. Menus down here, right? So this is a menu. See, he is mostly selling the Bhutanese food. What are your timing? Morning from 9 to evening 7. So mostly people come here who basically come to visit and see the airport view, right? Yeah. Okay, nice. These days, those tourists like from our neighboring. So mostly you have tourists like Indian tourists. You have more Indian tourists, right? Yeah. Okay. These days, Indian tourists are. विमानतळाची थेट भेट घेऊन आपल्याला आता रवाना व्हायचं होतं ते म्हणजे थेट फुंचोलिंगला. पण फुंचोलिंगला पोहोचायच्या आधी आम्ही काय काय केलं ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.